उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना। नवी दिल्लीमध्ये एनडीएच्या नेत्यांची बैठक। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वी होणार बैठक। जो राम का नहीं वो किसी काम का नहीं है, उद्धव ठाकरेंना समजलं। ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन उशिरा सुचलेलं शहाणपण। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। पुढील खासदारांना उद्धव ठाकरेंच्या संसदीय पक्षाकडनं पत्र। विलिनीकरणावर उपस्थित केला कायदेशीर आक्षेप। मूळ पक्षानं मान्यता दिली नसल्याचाही उल्लेख। त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे। मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे। उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची किमान 2 पानं वाचावेत। ठाकरेंसोबत मीही रामरक्षा वाचायला तयार। मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला। ठाण्यात गुजरातीत बॅनर लावल्यानं मोठा वाद। मराठी एकीकरण समिती आणि ठाणेकरांचा कडाडून विरोध, तर जाणीवपूर्वक ताकद दाखवण्याचा प्रयत्न असल्याचाही मनसेचा आरोप। नाशिकच्या भावलीमध्ये पर्यटकांवरच्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी केली 9 जणांना अटक। प्रकरणात कुख्यात गुन्हेगार अजूनही फरार। संत तुकारामाच्या पालखीने केला रोटी घाटाचा टप्पा सर। जय हरी विठ्ठल अखंड गजरात पालखीचा मार्ग रंगला विठुरायाच्या रंगात। आता बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातनं। इथं भूम इथं गाजत असलेला दूध भेसळीचा प्रश्न। या प्रकरणात आता तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। गेल्या 6 महिन्यात तब्बल 2,30,470 किलो निकृष्ट दर्जाची दूध पावडर भेसळीसाठी वापरली गेली असा संशय। आता या पावडर पासूनच सुमारे 23,04,070 लिटर दूध कृत्रिम दूध तयार केलं गेलं। राज्यभरात तब्बल 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दूध त्याची विक्री झाली आहे असा संशय आहे। आणि या कृत्रिम दुधामध्ये फॅटचं प्रमाण राखण्यासाठी पाम तेल वापरलंय। निकृष्ट दर्जाची दूध पावडर वापरली आहे आणि त्याचबरोबर डिटर्जंट सुद्धा वापरलेले आहेत। आता या प्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेलेला आहे। सगळे आरोपी अजूनही फरार आहेत। त्यांच्या शोधासाठी आता पोलिसांची विशेष पथकं सध्या कार्यरत झालेली आहेत। राज्यात दूध भेसळीचं जे रॅकेट आहे त्याच्यात भूम तालुक्याचं नाव मोठ्या प्रमाणात समोर आलं। काही दिवसापूर्वीच अन्न औषध प्रशासनाच्या विभागानं ही जी आहे ती मधुबन ट्रेडर्स या कंपनीवरती जी आहे ती कारवाई केली। त्या कारवाईमध्ये जी पावडर आहे दूधात मिश्रित करायची ती पावडर वापरली गेली। मला वाटतं 61 गोण्या एवढी जी आहे ती किंमत पावडर जी आहे ती तिथून जप्त केली। 2,30,470 एवढ्या त्या किमतीची पावडर होती। मात्र आता ही पावडर ज्या दुधामध्ये मिसळली गेलेली आहे त्या 6 महिन्यात तब्बल 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची जी आहे ती विक्री झाल्याचा संशय जे आहे ते आता अन्न व औषध प्रशासनाला आलेला आहे व पोलीस प्रशासनाला आहे। आणि पोलिसांनी त्यानुसार आता जो आहे तो तपास सुरू केलेला आहे। यामध्ये जर बघितलं तर ही सगळी जी माहिती आहे की ती ज्या आरोपीचं मधुबन ट्रेडर जे दुकान होतं त्या दुकानात जे रजिस्टर होतं त्या रजिस्टरमध्ये किमान 200 शेतकऱ्यांच्या सगळ्या म्हणजे दूध उत्पादक खरेदी करणाऱ्यांच्या नोंदी आहेत। त्या 200 नोंदीमध्ये सगळ्या ह्या रजिस्टरमधून ज्या नोंदी त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जे आपल्याला गेल्या 6 महिन्यात 2,30,470 किलो निकृष्ट दुधाचं पावडर भेसळीसाठी वापरण्यात आली आहे। त्यापासून 23,04,70,000 लिटर अंदाजे त्याची किंमत जर काढली तर 9,21,62,800 रुपयाचे कृत्रिम दूध तयार करण्यात आलंय आणि ते समोर आले। आणि हे दूध जर बघितलं आपण तर नामांकित कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्याला हे दूध पुरवठा केले गेलेला आहे। आता याच्यामध्ये तपासामध्ये जर बघितलं आपण तर 100 लिटर दुधामध्ये 10 लिटर कृत्रिम हे पावडर जी आहे ती मिसळली गेल्याचं समोर आलेलं आहे। म्हणजे आता ह्याचा जर एकूण बघितलं तर 100 लिटरचं दूध असेल तर ही 10 लिटरमध्येच ही पावडर टाकायची। त्याच्यापासून आपल्याला जर बघितलं तर त्याचा फॅट वाढणं किंवा ह्या गोष्टी वाढणं यासाठी मदत व्हायची। आणि याच्यात जर बघितलं गेलं तर आणखीन आपल्याला निरमा पावडर असेल, शॅम्पू असेल याचा देखील वापर केल्याचं या सगळं तपासात उघडलं। हे जरी तपासातले मुद्दे प्रामुख्याने असले
तर प्रामुख्यानं मुद्दा हा आहे की दुधात भेसळ कशा पद्धतीने केली जाते. धाराशिव जिल्ह्याचा विचार करता गेला तर भूम तालुका हा दूध उत्पादक तालुका म्हणून पाहिला जातं. मोठी पशुपालकाची संख्या आहे आणि भूम तालुक्यातलं दूध जे आहे ते नगर असेल, पुणे असेल किंवा संभाजीनगर असेल या ठिकाणी जातं. मात्र या मधुबन ट्रेडर्सवरची 61 गोण्या फक्त सापडल्या गेल्या. मात्र आता तपासात जी सगळी माहिती येते ती खूप धक्कादायक आहे. त्यामुळंच आता पोलिसांनी किंवा अन्न औषध प्रशासनानं गुन्हा दाखल केला आहे. हे सातीचे साती आरोपी फरार आहेत. या आरोपी लवकरात लवकर अटक व्हावी यासाठी पथकं देखील तैनात करण्यात. मात्र ज्या शरीरासाठी पौष्टिक किंवा ज्या बघितलं जातं त्यात दुधात अशा प्रकारची भेसळ झाली आहे आणि याच्यातला हा सगळा प्रकार बघितल्यावर निश्चितच गंभीर प्रकार म्हणावा लागेल. आता तपास जशा पद्धतीने होतं याचं पूर्ण खातरजमा करून किंवा याच्यातल्या पूर्ण आरोपींना कठोर शासन व्हावं एवढीच माफक अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. सागर जाधवसह बालाजी निळफळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव. संपूर्ण महाराष्ट्र हादरेल असा हा महाभयंकर आकडा आहे. 23 कोटी लिटर विषारी दूध महाराष्ट्राच्या पोटात गेलंय. या नराधमाने दुधामध्ये काय काय मिसळलंय तेही आपण पाहू. अगदी चिमुकल्यांच्या दुधामध्ये, कपातल्या चहामध्ये हे विष टाकलंय. 23 कोटी 4,70,000 लिटर विष दुधातनं महाराष्ट्र पोटात घेत होता. फक्त 6 महिन्यात 2.5 लाख किलो विषारी पावडर दुधात मिसळली. डिटर्जंट पावडर असेल, युरिया, घातक केमिकल्स, स्टार्च दुधात टाकलं. 23 कोटी लिटर विषारी दूध महाराष्ट्रानं 9 कोटी रुपये मोजून विकत घेतलं. बाळासाहेब गोडगे म्हणून आहेत, तर त्यांच्याकडून आपल्याला त्यांना वे पावडर आणि वे परमिटेड पावडर आहे ती त्यांना मिळालेली आहे आणि त्यांनी त्यांचं गोडाऊन जे आहे ते सील केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी FIR दिलेली आहे आणि FIR दाखल केलेली आहे. तर त्याच्यामध्ये तपासामध्ये एक्झॅक्ट त्यांनी कुणाकडून घेतलेली आहे ते एक थोडंसं आपल्याला माहिती मिळालेली आहे. तर एक हेमंत कॉर्पोरेशन म्हणून आहे त्यांच्याकडून घेतलेली आहे. वेगवेगळ्या वर्षामध्ये वेगवेगळं आहे. त्याचं जे आमच्याकडे तपासामध्ये काही कागदपत्रे मिळालेले आहेत. आणखी ठोस असं नाही आहे, परंतु एक प्रथमदर्शनी तरी आहे. त्यांनी 2024-25मध्ये जवळजवळ 1,98,00,000 आहे आणि 2025-26मध्ये 4,69,00,000 त्यांनी खरेदी केलेली आहे पावडर. ते पावडर त्यांनी एक्झॅक्ट कुठं वापरलेले, कशासाठी वापरलेले आहे ते आपल्याला आणखी 100% निष्पन्न झालेलं नाही. फक्त त्यांनी विकलेली आहे पुढे पावडर त्यांनी ते. भूममधील जो दूध भेसळ प्रकार जो घडला आहे त्याच्यामध्ये जो FIR नोंद झालेला आहे त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन असतील किंवा अन्न भेसळ अधिकारी असेल यांना आमची विनंती राहील, एक सामान्य कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता, शेतकरी पुत्र म्हणून माझी विनंती राहील की लवकरात लवकर या सर्व FIRच्या माध्यमातून तपास करावा आणि जो काही दोषी आहे त्या दोषीवर कठोरातली कठोर कारवाई करावी, जेणेकरून हा भूम तालुक्यातल्या दुधाच्या वैभवाला जो काही काळीमा फासण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आहे तो तात्काळ त्या ठिकाणी बंद झाला पाहिजे. बघा, दुधाप्रमाणेच आता महाराष्ट्र चर्चेत आहे तो बोगस बियाणांमुळे. महाराष्ट्रात सध्या बोगस सोयाबीन बियाणांमुळे शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी हे बियाणं उगवलंच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. दुसऱ्यांदा पेरणी करावी लागतेय. या निकृष्ट बियाणांच्या तक्रारीनंतर कृषी विभाग आणि प्रशासनानं विविध कंपन्यांवर आता कडक फौजदारी गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे. कृषी बियाणे बातमी पाहतोय आपण अमरावतीतनं आहे. इथं बोगस सोयाबीन बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि याच पार्श्वभूमीवर आता आमदार रवी राणा यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बूस्टर कंपनीच्या संचालकाला तातडीनं अटक करून तुरुंगात टाकावं अशी ही मागणी आता रवी राणा यांनी केलंय. त्याचबरोबर कृषी मंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही तर शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू असाही इशारा रवी राणांनी दिला. पण बूस्टर कंपनीनं दिलेलं सोयाबीनचं बियाणं ते एक सुद्धा या ठिकाणी दाना सुद्धा निघाला नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे की कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरमध्ये जे बूस्टर कंपनीचं जे ऑफिस आहे किंवा कारखाना आहे त्या ठिकाणी ताबडतोब सील लावलं पाहिजे. बूस्टर कंपनीचा जो मालक आहे त्याला त्याच्या हाताला हतकड्या लावल्या पाहिजे, त्याला जेलामध्ये टाकलं पाहिजे
या जर शेतकऱ्याच्या व्यथा कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जाणल्या नाही तर याच्यावर तीव्र आंदोलन होईल.